काल आमच्या जवळ लग्न झालंय संदीप मामा आणि रुपाली मामींचं. तर उद्या आमच्याकडे कांदाईचं लग्न लागणार आहे, म्हणजे गिरणादेवचं लग्न. तर तुम्ही बघू शकतात, ही चौरी आहे खानदेशात, अशी चौरी हे करतात, लावतात. आणि कनेर कानबाईचं काय बोलतात ते तर काय माहिती नाही मला, पण ते लावतात आमच्यात प्रत्येक लग्न. तर आपण जाणून घेऊया की लग्न कसं झालं भाऊ असं. बरं राजवीर आहे मामांचा, म्हणजे नवरदेवचा मामांचा मुलगा. तर याचे 2 शब्द ऐकून घेऊ आपण लग्नाबद्दल. लग्न एकदम भारी झालं आहे, पण लग्नाच्या दिवशी पार्टी पॉपर नाही आले म्हणून लग्न फूस गेलेलं आहे. बरं आपण त्याच्या सुधारणा करून देऊ उद्या. आता याचे 2 शब्द ऐकून घेऊ आपण लग्नाबद्दलचे. लग्न एकदम भारी झालेलं आहे आणि आम्हाला इथे खूप मजा येते, आम्ही ते खूप एन्जॉय करतोय, पण आम्हाला सर्व बोलताय आम्ही मस्त्या करतो म्हणून. बरं ते तर आम्हाला मी बोलताय, मग आपण त्याच्यातही सुधारणा करून घेऊ. लग्न छान झालं, देवानाचा कार्यक्रम छान झाला. मला खूप नाचायचं होतं, खूप मजा करायची होती, पण देवानी मला अडवलं यावेळेस. मी काही करू शकली नाही. बाकी छान करताय. आपण ती कमी पुढच्या लग्नात पुरी करून देऊ, काय टेन्शन नाही. या नवरदेवच्या 2 नंबरच्या ना आत्या आहेत. तर 3 नंबरच्या आत्या आहेत. मोठा नाही आला त्याच्यामध्ये हळदीचा कार्यक्रम खूप छान झाला, देववरणाचं पण चांगलं झालं, आमच्या आंघोळी पण चांगल्या केल्या, साड्या पण आम्हाला चांगल्या घेतल्या. आम्ही आनंदित आहे, एकदम चांगलं आहे सगळं. या नवरदेवच्या आजी आहेत, तर यांचं बोला. माझा नातू आहे बाई, वडील जे काय मला नातू आहे तो, ते मग मला तिने मागून घेतला, मला इथं बोलून घेतलं. मी आम्ही 10-12 दिवसापासून इथं आहेत, शेवटपर्यंत जाणार आहेत आम्ही घरी. नवरदेवच्या आत्या बोलणार आहेत आता. काय सांगू, लग्नाला आली पण मला काय कोणी विचारलं नाही आंघोळ करायला. या मध्ये साडी निशी देणार आहे नवरदेवची माय मला, आणि तिची बाजूमध्ये पण पाणी घेताना तरी आनंद आहे. थंडी वाजत आणि त्यांच्याकडे रुमाल नव्हता, रुमाल होता पण पक्का नाही या नवरदेवच्या 2 नंबरच्या बहीण आहेत, तर आपण यांचे बोलणं ऐकून घेऊया लग्नाबद्दल. आमची खूप इच्छा होती आमच्या भावाचं लग्न होऊन जावं, चांगली भाभी भेटली आणि आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या. खूप मजा आली. नवरदेवच्या 3 नंबरची बहीण आहे मी, आणि माझी मम्मी पण आहे, म्हणून आपण यांचे 2 शब्द ऐकून घेऊया लग्नाबद्दलचे. आमची महिन्यापासून तयारी होती भावाच्या भावाच्या लग्नाला जायला. भाऊने गाडी पण आणली, पण केडींचीच भरून आणली. आम्हाला बसने यावं लागलं भावाच्या लग्नाला. आणि बसमध्ये आम्ही भांडण पण केली. भांडण करत करत गोदावट्यापर्यंत पोहोचलो आणि आम्हाला भाभी मिळाली. आमचं मन शांत झालं. 10 दिवसापासून खूप मजा येत आहे. आम्ही सगळे माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नाला आलो आहोत. आम्ही 3-3:30 पर्यंत नाचतोय. इथं खूप छान होत आहे. कोण गेम खेळतंय तर कोण डान्स करतंय. खूप एन्जॉयमेंट एंटरटेनमेंट होत आहे. आम्ही आमच्या आत्याच्या मुलाच्या लग्नाला आलोय. असं तर लग्न 2 दिवसाचं असतं, पण आम्हाला 1 आठवडा झालाय, कारण की हे लग्न रणदेवचं लग्न आहे. खूप मजा येते इथं. रात्री मस्त डान्स करायचा, सकाळी उठलं की जेवण वगैरे, झोपायचं, नाचायचं, खेळायचं. मुलाच्या लग्नाला आलो आहे. आम्हाला येऊन आता 5-6 दिवस झाले. आता आम्हाला फक्त 2-3 दिवस बाकी आहेत. उद्या कानबाईचं लग्न आहे. खूप छान एन्जॉय चालू आहे. नवीन आयटम खायला भेटत आहे. फक्त मेकअप करायचं, डान्स करायचं, खेळायचं, गेम्स वगैरे एवढंच खायला भेटत आहे. जिरमान नाही करत तुम्ही? आमचं जीवन बस काय छान झालं. छान झालं. मस्त चाची आली, मस्त झालं. खुशीने मस्त केलं. अजून आणि ना आईस्क्रीम कोण कुल्फी मस्त खाल्लं आम्ही. बदाम शिस्तार मस्त एन्जॉय केला. डायरेक्ट आईस्क्रीम कुल्फी खाल्ली होती सगळ्यांनी. तर नवरदेवच्या बाबींकडनं त्यांचे 2 विचार ऐकू याबद्दल लग्नाबद्दल. माझ्या धीरांचं लग्न फारच छान झालं आहे. आता मला फार आरामाची गरज आहे. 2 नंबरच्या भाभी जी आहेत, त्यांच्या सर्व पथ्य लग्न करायचे. लग्न कसं झालं? छान झालं का? भाभी छान आहे. तुला मजा आली का? या नवरदेवच्या मामी आहेत, सगळं यांनीच केलेलं आहे. अजून त्यांचं मत व्यक्त करून घेऊ आपण. 2 शब्द फक्त बोला. लग्न खूप छान झालं. लग्नाचं नियोजन देखील खूप सुंदर होतं आणि आम्ही 10 दिवसापर्यंत खूप एन्जॉय करतो आहे. आम्हाला सगळं रेडी जेवण वगैरे सगळं भेटतंय. फक्त जेवण करायचं, नाचायचं, एवढंच ते काम आहे. आमच्या बाच्याने खूप सुंदर नियोजन केलेलं आहे. आणि एक काम काय करता? आता आम्ही उद्या नवरीची एंट्रीसाठी डेकोरेशनसाठी तयारी करतो. बरं, धन्यवाद. हां बोला. 10 दिवसापासून आम्हाला काहीच काम नाही, खायचं प्यायचं मजा मारायची, आणि लग्नात खूप डान्स करतोय आम्ही. त्याच्यात जिरमान होते त्याच्यामध्ये नाचण्यामुळे. सुनबाई तर खूपच छान आहे, हसत खेळत, खूपच सुंदर आहे, संस्कारी आहे. या नवरदेवच्या मोठ्या मामी आहेत. आता यांचं मत ऐकू बरं आपण. चला बोला. बाईंवर लग्न आहे बासानं. हा भाषी चांगली आहे. त्यांनी त्या कुदी राहिलो आम्ही चांगलं जपून. मोठ्या मामीची दुकान आहे का तुम्ही? मागितली काजू बदाम खारका अंजीर मामीचे खावाले.
हा नवरदेव महिना काही पाहायला गिराय ना नवरदेव नाही पाहायला गिराय ना या माम्याने ते मागेन पुढे जाईल ना ती राहिली चांगलं चांगलं खाई राहिल्या हा बठावा पब्लिक 40 जण नशी आमनं या 40 लोक दोन्ही टाइम 80 जण जेवण दिलाय ना नवरदेव भाऊ मस्त पैकी 500 ना साड्या लिहिले थांबले मा एक ग्लास दूध आहे मा मिसले काय म्हणणं काही नाही आजी दाखवत मामी दाखवत बडे गंमत दाखी राहिले आम्ही ना महिन्यापासून आमंत्रण होतं पण लग्नांना फिरत होतो म्हणून काय लवकर आलो पण 2 दिवस अगोदर आलो तर आमचं सगळं पत्ते होतं मग त्यांनी जेवायचं आमंत्रण दिलं घरून भाज्या करून आणायचो यांच्या वजन त्यांच्याकडे वाढून गेलं गाड्याला पण पैसे संपून आणि आमच्या नंदा आहे ना लगेच जेवा करायचे या ना या त्यांनी केक सांगितला यांना या बरं आमच्या बड्डेचा केक सांगितला पण त्यांच्याकडे पैसे संपून गेले आता त्यांचं बोलणंच बंद होऊन गेलं बरी येऊ शकले नाही त्यामुळे थोडीशी खंत वाटते आहे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न होतात पण प्रत्येकाची 10वी नाहीतर 12वी बोर्डाचे पेपर असतात त्यामुळे काय लग्नाला येता येत नाही. हॅलो आम्हाला लहान जाऊबाई खूप छान मिळाली आहे जोडी खूप सुंदर झाली आहे आणि लग्न खूप सुंदर पद्धतीने खूप छान मजा एन्जॉय केली आहे. बरं बरं देवच्या मोठ्या बहिणी त्यांना खूप सर्दी झालेली आहे यांना त्यांच्या बाबीजींनी नाही का खूप मिरच्या घातल्या खूप मिरच्या घातल्या त्याला या नवरदेवच्या सुनबाई आहेत थांबा बोलताय सर्व सारख्या आता सबसे पहले तो इनका धन्यवाद आपने आपकी बेटी हमारे घर पे दी हमें बहुत अच्छी सांस मिली है हमने बहुत धूम की आम्ही बहुत नाचनूत आणि हमारी तलवार भी रही है बरं तलवार आणि ती निष्ठी गई थी कुछ भी नहीं आणि इनको भी सिखाई धन्यवाद उसके लिए धन्यवाद आता आमच्या गुड्ड्या मामीजी त्या बोलताय त्यांचा का उद्या बड्डे तर आपण पार्टी तर खूप बेकार येणार नवरदेवच्या बाबीच्या बहिणी नवरदेवच्या बाबीच्या बहिणी बोला 2 शब्द उद्या त्यांना काळा मसाल्याची भाजी पावभाजी करायची आहे आणि परवा गावाला आगलायचं आहे ते सरपंच आहेत ओलाटे गावचे आणि नवरदेवचे मोठे भाऊ पण आहेत तर यांच्याकडून आपण 2 शब्द ऐकून घेऊया लग्नाबद्दल लग्न कसं झालं लग्न 1 नंबर झालं बरं का उत्कृष्ट खूप मजा आली आमची नवरदेवचे मामा आहेत तर यांच्याकडनं 2 शब्द ऐकून घेऊया आपण लग्नाबद्दलचे कसं झालं कसं झालं लग्न वगैरे बोला झालं एकदम व्यवस्थित कंडोले आहेत त्यांच्याकडनं ऐकून घेऊया 2 शब्द खूप सुंदर लग्न झालेलं आहे संदीप भाऊ आमचे खूप जवळचे मित्र आहे तर यांच्या लग्नासाठी आम्ही खूप लांबून आलेलो आहोत मुलगा आहे भावाचा मुलगा आहे तर याच्याकडनं 2 शब्द ऐकून घेऊया नवरदेव लग्न भारी झालेलं आहे इकडं खूप सुखरूपी आहेत लोक नाचतायत इकडं एवढं भारी लग्न झालेलं आहे की तुम्ही आले नाही ना तुम्हाला काय सांगू आता तुम्ही यायला पाहिजे होतं इकडे एवढं नाचायला मजा आली ना ती चालली कुठं तरी मला घेऊन माहिती नाही नवरदेवचे भाचे आहेत 2 नंबर नाही 3 नंबरचे भाचा आहे हा तर याच्याकडनं आपण लग्नाबद्दलचे कसं लग्न झालं त्याच्याबद्दल 2 शब्द ऐकून घेऊया लग्नाचं फार चांगलं झालं पण आता कसं बैल कुठ्यावर आलेला आहे तर त्याच्यासाठी सोडता नाही येणार आता बांधला गेलाय बैल आता नवरदेवचे भाऊ आहेत तर यांच्याकडनं 2 शब्द ऐकून घेऊया आपण लग्नाबद्दल 1 नंबर लग्न एक संदीप भाऊच्या लग्नात एकदम मजा आली खूपच बरं हे नवरदेवचे मावसा आहेत तर यांच्याकडनं आपण 2 शब्द ऐकून घेऊया नवरदेवचं चांगलं काम झालं लग्न लागलं भारी आणि आनंदाने उत्साह झाला सर्व गोष्टीला सर्व लोक उत्साहित आहेत धन्यवाद तर सगळ्यांचं मत आपण ऐकून घेतलेलं आहे हे नवरदेवचे अंकल आहेत तर यांच्याकडनं 2 शब्द ऐकून घेऊया आपण मी नांदेडकर बोलतो की लग्नामध्ये तर एकदम मस्त एन्जॉय झाला आणि एकदम सुरळीत पार पडलं चांगलं एकदम धन्यवाद सर्वजण बोललेले आहेत 2 शब्द सगळ्यांनी व्यक्त केलेले आहेत पण आपण आपल्याला अजून आशा होती की ते जरा जास्त चांगलं बोलतील म्हणून आपण थोडं हे करत होतो पण आता बघू एडिट करून कसा येतो बरं व्हिडिओ चलो बाय गाईज बाय नमस्ते चलो